नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. आता ही जी भरती निघालेली आहे महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थिती केंद्र आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेवर उपसंचालक म्हणून नेमणूक करण्यात करिता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या दोन अतिरिक्त पदांची निर्मितीबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून दिनांक 5 जानेवारी 2026 चा लेटेस्ट जी आर असणार आहे. याच्यामध्ये आता कोणते कोणते पद असणार आहे, पगार किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हाच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी आर आलेला आहे महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थिती केंद्र आणि प्रशिक्षण संस्थेच्या आस्थापनेवर उपसंचालक म्हणून नेमणूक करण्याकरिता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या दोन अतिरिक्त पदांच्या निर्मितीबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून दिनांक 5 जानेवारी 2026 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे प्रस्तावना. आता महाराष्ट्र न्यायिक अकॅडमी व भारतीय मध्यस्थिती केंद्र आणि प्रशिक्षण संस्था, उन्नत गोराई रोड, भाईंदर, पश्चिम, जिल्हा ठाणे या अकादमीमध्ये नवनियुक्त न्यायाधीश, सरकारी अभियोक्ता व न्याय न्यायदान क्षेत्रातील अन्य घटकांना प्रशिक्षण देणे जाते. ओके. म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे. ओके. सध्या अकॅडमीमध्ये 2 संचालक व 2 अतिरिक्त संचालक, 1 उपसंचालक आणि 1 सहाय्यक संचालक प्रतिनियुक्तीवर काम करण्यात आहेत. ओके. यापैकी 2 सहसंचालक आणि 2 अतिरिक्त संचालक हे प्रशिक्षण वर्गांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. अकादमीतील प्रशिक्षणांची संख्या लक्षात घेता 2 सहसंचालक व 2 अतिरिक्त संचालक ओके यांच्यावर प्रशिक्षण देण्याचा अतिरिक्त भार पडत आहे. ओके. आता मुंबई उच्च न्यायालयाने माननीय मुख्य न्यायाधीश हे महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या नियामक परिषदेमध्ये अध्यक्ष व मुख्य संरक्षण आहेत. महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या आस्थापनेवर 2 उपसंचालकांची नेमणूक करण्याकरिता महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या संख्येमध्ये 2 अतिरिक्त पदांची निर्मिती करण्याची बाबत महाराष्ट्र न्यायिक अकादमीच्या नियामक परिषदेच्या दिनांक 3/12/2023 रोजी संपन्न झालेल्या बैठकीमध्ये विषय क्रमांक 2 येथे नुसार ठराव घेण्यास आलेला आहे. आता विधी व न्याय विभागाच्या दिनांक 6/2/2024 च्या शासन निर्णयामध्ये व दिनांक 10/10/2024 च्या शुद्धीपत्रकामध्ये राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त नवीन 2863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी रुंदींची 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळांच्या मर्यादित बाह्यंतराद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय कार्यालयात झालेल्या दिनांकापासून घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. आता त्यानुसार तसेच वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार महाराष्ट्र न्यायिक अकॅडमीच्या आस्थापनेवर उपसंचालक म्हणून नेमणूक करण्याकरिता महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणाऱ्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या संख्येमध्ये 2 अतिरिक्त पदांची निर्मिती करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके. त्यानंतर इथं शासन निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थी केंद्र ओके आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेवर उपसंचालक म्हणून नेमणूक करण्याकरिता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या संवर्गातील 2 अतिरिक्त पदे नव्याने निर्माण करण्याऐवजी शासन निर्णय 6/2/2024 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदांमधून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. ओके. त्याच्यामध्ये याकरिता येणाऱ्या 5,01,712 रुपये इतक्या मासिक व 60,20,544 रुपये ओके इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात येत आहे. ओके. सदर खर्च दिलेले आहे प्रशिक्षण न्यायिक अधिकारी, प्रशिक्षण संस्था
संबंधित वित्तीय वर्षातील मंजूर अर्थसंकल्पीयमधून तरतुदीमधून किंवा विविध पद्धतीने निधी अर्थसंकल्पित करून भागवण्यात यावा. त्याच्यानंतर सदर प्रकरणी पुढील आवश्यक ती कार्यवाही माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आणि महाराष्ट्र न्यायिक अकादमी व भारतीय मध्यस्थी केंद्र आणि प्रशिक्षण संस्था उन्नत जिल्हा ठाणे यांनी करावी. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 10 मधून 19/12/2025 मध्ये निर्गमित करण्यात येत आहे. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला जे जे पद असणार आहे डायरेक्टली आपल्या न्यायाधीशामार्फत भरले जाणार आहे. ही जी पदं आहे परमनंट पदं असल्यामुळे याची ऑनलाईन अप्लाय करण्याची जाहिरात येईल. ओके. फक्त त्यांनी आता आत्तापुरती जी-आर काढलेला आहे. कारण की आता न्यायालयामध्ये जी पदं असतात, आता त्यांची जी पदं कोणती आता तुम्हाला मी सांगितलेली आहे. ओके. उपसंचालक या पदाची 2 पदं काढण्यात येत आहे. ओके. तर आता हे जे पद आहे, आता जे लॉवाले असतील त्यांच्यासाठी चांगली पॉझिटिव्ह असतात. ज्यांच्याकडे लॉ डिग्री वगैरे असेल किंवा ज्यांच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल लॉमध्ये त्यांच्यासाठी ही भरती निघालेली आहे. ओके. तर त्यांना इथं चांगली पॉझिटिव्ह भेटणार आहे. याची लवकरच इथं ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी लवकरच याची भरतीचा अपडेट लवकरच येणार आहे. ओके. तर जी-आर आलेला आहे 5 जानेवारी 2026 ला. तर 1 महिन्याच्या अंडर जानेवारी एंडिंगपर्यंत याची भरती येऊ शकते. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. आपल्याला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं, की आपल्याला माहिती पाहिजे कोणती पदे भरती येणार आहे पुढे चालून, की जे ह्या जी-आरमधून त्या आपल्याला मान्य केलेले आहेत, की जे अप्रूव्हल झालेले आहेत. फक्त आता त्याची फॉर्म भरण्याची अपडेट वगैरे आलेली नाहीये. ओके. असेही आपण म्हणून असे व्हिडिओ बनवत असतो, की आता त्याची लवकरच अपडेट आली, की तुमच्या समोर तोवर मी व्हिडिओ शेअर करेन नक्की. ओके. तरी कोणाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप तिथं शेअर करून तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकता. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथं नक्की जॉइन व्हा. डेली अपडेट वगैरे पण देत असतोच मी तिथं. ओके. आणि कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जे जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब फॉरवर्ड घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.